बापरे, शाळा स्वच्छता स्पर्धेची तपासणी आहे आणि आपला वर्ग बघा. असे वाटते की हे वर्ग नाही, कचऱ्याचा मेळावा भरला आहे. ही अवस्था बघून परीक्षेत तर बेकारच होणार. हे बघा बघा, मी फेकलेला कचरा कुठे जातो? हा विज्ञानचा प्रयोग करत आहे. उत्कर्ष, हे प्रयोग घरी कर, इथे नाही. अगं, मी काही नाही केलं. वारेने कचरा आला असेल. वारा पापड खात नाही स्वराज. मला अगदीच काही दिसत नाही कारण माझे डोळे हलके बंद आहे. आज आपल्या शाळेत परीक्षा घेणार आहे. आपल्या शाळेने स्वच्छ शाळा या स्पर्धेत भाग घेतलाय. जर आपला वर्ग घाण असेल तर तर आपल्याला बक्षीस मिळणारच नाही. अगदी बरोबर, आपल्याला पुरस्कार मिळणारच नाही. स्वच्छतेमुळे आजार कमी होतात, वातावरण वाढते, अभ्यासाची गुणवत्ताही वाढते आणि शाळेची प्रतिष्ठाही टिकते. आणि कचराही कुठेही फेकला तर दुर्गंधी पसरते, आजार होतील, घाण होईल. खरंच मग मी आता माझे डोळे उघडतो. आता मला सगळं दिसेल. मित्रांनो, आपण घाण केली आहे तर आपणच साफ करू. हो, नाहीतर परीक्षक म्हणतील तुम्ही अभ्यासात पण नाही, स्वच्छतेत तर शून्यच. हे काम कठीण आहे पण मजा येते. हे तर व्यायाम करण्यासारखंच आहे.